नमस्कार. NCISMच्या रसशास्त्र पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार डोसेज फॉर्म अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स या टॉपिकला 5 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यावर MCQ व SCQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर या टॉपिकच्या अंडर डेफिनेशन ऑफ डोसेज फॉर्म, कॉस्मेटिक्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे सर्व पॉईंट्स येतात. तर आपण त्याच्या नोट्स पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की कोणता टॉपिक मस्ट टू नोचा आहे, कोणता डिझायर टू नोचा आहे व कोणता नाईस टू नोचा आहे व त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. Dosage form. Drugs are rarely administered in their pure form. Before administration or into its final appearance, drugs are mixed with different types, resulting into their transformation, which is called as dosage form. तर याचं क्लासिफिकेशन पाहूयात. डोसेज फॉर्म मेनली 3 टाईपचे असतात: सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्मच्या अंडर येतात टॅबलेट, पिल्स, कॅप्सूल, सॅचेट्स आणि पावडर्स. लिक्विडमध्ये येतात, त्यात परत 2 टाईप पडतात: मोनोफेजिक आणि बायोफेजिक. मोनोफेजिकमध्ये परत 2 टाईप: इंटरनल, एक्सटर्नल. इंटरनलमध्ये ड्रॉप्स, एलिक्झर्स, एक्सटर्नलमध्ये लोशन, गार्गल, इयर ड्रॉप, आय ड्रॉप आणि नोज ड्रॉप. बायोफेजिकमध्ये परत 2 येतात: इमल्शन आणि सस्पेन्शन. इमल्शनचे एक्झाम्पल आहेत ओरल, एक्सटर्नल, पॅरेंटल, ऑप्थेल्मिक. सस्पेन्शनमध्ये पण ओरल, एक्सटर्नल, पॅरेंटल आणि ऑप्थेल्मिक. नेक्स्ट आहे सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. त्याचे 2 टाईप्स पडतात: एक्सटर्नल यूजसाठी आणि इंटरनल यूजसाठी. एक्सटर्नल यूजमध्ये एक्झाम्पल्स आहेत ऑइंटमेंट्स आणि प्लास्टर्स. नेक्स्ट पॉईंट आहे नीड ऑफ डिफरंट डोसेज फॉर्म्स. Drug is administered to recover an individual from the state of disease to the normal health. These drugs, after entering the human body from various routes, are absorbed through the specific mechanism. It is the dosage form which plays an important role so that the drug molecule reaches specific absorption site. Dosage form are responsible for their action in the body. The factors for the need of dosage form are as follows. First, dose accuracy. Dosage form should be of such type so that its proper dose must be intake. Second, palatability of the dosage form. It should have a good taste, color, smell, so it can be easily taken, and it is the important factor of oral drug. Next factor आहे absorption, distribution आणि biotransformation of drugs. Dosage form plays an important role in the absorption of drug. Stability against microbial action. It must be stable against wide class of microorganism. आणि फिफ्थ फॅक्टर आहे ॲडमिनिस्ट्रेशन अकॉर्डिंग टू डिफरंट रूट्स. आता डोसेज फॉर्मचे डिफरंट रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर रूट्स आहेत ओरल, पॅरेंटल, सबलिंग्वल, डर्मल, वजायनल अँड रेक्टल आणि म्युकोजल. ओरलमध्ये एक्झाम्पल आहेत टॅबलेट, कॅप्सूल, पावडर आणि सिरप. पॅरेंटलमध्ये इंजेक्शन आणि इन्फ्युजन्स. सबलिंग्वलमध्ये टूथपेस्ट आणि टूथ पावडर. डर्मलमध्ये ऑइंटमेंट, पेस्ट, क्रीम, लोशन, लिप बाम. वजायनल आणि रेक्टलमध्ये एनिमा, सपोजिटरी आणि पेसरी. आणि म्युकोजलमध्ये नसल स्प्रे, आय ड्रॉप आणि इयर ड्रॉप. हे झालं रूट्सच्या बेसिसवर. आता अकॉर्डिंग टू द फिजिकल फॉर्म्स त्याचे 4 टाईप पडतात: सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिडमध्ये टॅबलेट, कॅप्सूल, पावडर. सेमी सॉलिडमध्ये जेल, क्रीम, ऑइंटमेंट. लिक्विडमध्ये सिरप, लोशन आणि लिनमेंट. आणि गॅसेसमध्ये एरोसोल आणि इनहेलेशन स्प्रेज. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ करंटली अवेलेबल डोसेज फॉर्म. तर इथे एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये एक साईडला डोसेज फॉर्म दिला आहे, त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दिलेत. तर कॅप्सूल इझियर इंटेक, फास्ट ॲक्शन आणि हायर ड्रग ॲब्झॉर्प्शन. डिसॲडव्हान्टेजमध्ये मे बी एक्सपेन्सिव्ह. क्रीममध्ये इझी ॲप्लिकेशन असतं, इफेक्टिव्ह इन लोकल इन्फेक्शन आहे. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये ऑनली एक्सटर्नल यूज असतो, कॉजेस इरिटेशन आणि डिस्कम्फर्ट. इमल्शन ते डिस्ट्रॉय करतं अनप्लेझंट टेस्ट ऑफ मेडिसिनला, पण डिसॲडव्हान्टेज आहे शॉर्ट सेल्फ लाईफ. लिपस्टिक इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अँड मॉइश्चरायझेशन टू द लिप्स बट मे कॉज इरिटेशन. नेक्स्ट आहे लोशन. त्याचा ॲडव्हान्टेज आहे लेस ग्रीसी असतं ॲज कम्पेअर्ड टू द क्रीम, पण ॲलर्जी होऊ शकते. माउथवॉशमध्ये प्रोव्हाइड फ्रेश ब्रेथ, व्हेरी गुड फॉर ओरल हेल्थ. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये कॉजेस इरिटेशन. स्प्रेमध्ये पॉप्युलरली यूज ॲज अ कॉस्मेटिक टू रिमूव्ह द बॅड स्मेल ऑफ द बॉडी. हे पण इरिटेशन कॉज करू शकतो. तर हे होते ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता आपण कॉस्मेटिक्स बघूया. जनरली कॉस्मेटिक्स आर एक्सटर्नल प्रिपरेशन्स दॅट आर अप्लाइड टू द एक्सटर्नल पार्ट्स ऑफ द बॉडी फॉर व्हेरियस पर्पज लाईक कलरिंग, सॉफ्टनिंग, क्लिन्सिंग, नरिशिंग, वेविंग अँड प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन टू द स्किन. Cosmetics is defined in the Drugs and Cosmetic Act 1940 Section 3. तर जसं आपण मागे डोसेज फॉर्मचं क्लासिफिकेशन बघितलं तसंच इथे कॉस्मेटिक्सचं क्लासिफिकेशन आहे. त्याचे 4 प्रकारे वर्गीकरण केलं आहे: फॉर स्किन, फॉर हेअर, फॉर नेल आणि कॉस्मेटिक्स फॉर हायजीन. तर फॉर स्किनमध्ये पावडर कॉम्पॅक्ट्समध्ये फेस पावडर, बॉडी पावडर. लोशन्समध्ये स्किन ॲस्ट्रिंजंट. क्रीम्समध्ये कोल्ड क्रीम, व्हॅनिशिंग क्रीम. आणि कलरंट्समध्ये लिपस्टिक, लिप बाम आणि रेंजेस. नेक्स्ट आहे कॉस्मेटिक्स फॉर हेअर. त्यामध्ये शॅम्पूज, डायज, हेअर लोशन, हेअर रिमूव्हर, हेअर कंडिशनर, हेअर ड्रेसिंग, आय लॅशेस एक्सेट्रा. कॉस्मेटिक्स फॉर नेल, लॅक्वर्स, लॅक्वर रिमूव्हर आणि नेल पॉलिशेस. आणि कॉस्मेटिक्स फॉर हायजीनमध्ये बाथमध्ये सोप्स आणि बाथ सॉल्ट्स. आणि डेंटलमध्ये पावडर, माउथवॉश, लोशन, क्रीम एक्सेट्रा.
प्रोसेस यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी काय प्रोसेस फॉलो करतात? फर्स्ट, मिक्सिंग इज द प्रोसेस यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ द कॉस्मेटिक्स. अदर प्रोसेसेस यूज्ड फॉर द मॅन्युफॅक्चर मे बी डिसोल्युशन, हीटिंग अँड स्टरिंग, होमोजेनायझेशन, कूलिंग, फिल्ट्रेशन अँड स्टोरेज. नेक्स्ट आहे जनरल स्टॅबिलिटी ऑफ द कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. तर त्यामध्ये फिजिकल स्टॅबिलिटी, केमिकल स्टॅबिलिटी, मायक्रोबायोलॉजिकल स्टॅबिलिटी आणि कंपॅबिलिटी हे सर्व गोष्टी चेक कराव्या लागतात. असेसमेंट ऑफ कॉस्मेटिक्स इज डन ऑन द फॉलोइंग पॅरामीटर बेसिस. कॉस्मेटिक्सचं असेसमेंट कसं करतात की चांगलं बनलं आहे, वाईट बनलं आहे, कसं? तर ते कलर, ओडर, ॲपिअरन्स, pH, विस्कॉसिटी, त्याच्यानंतर त्यामधील प्रेझेन्स ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि मायक्रोबियल टेस्ट हे सर्व करून कॉस्मेटिक्सचं असेसमेंट केलं जातं. नेक्स्ट आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ द कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे टेस्ट केल्या जातात, फिजिकल टेस्ट आणि केमिकल टेस्ट. फिजिकल टेस्टमध्ये आपण त्याची कलर, डेन्सिटी, विस्कॉसिटी, मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स, हार्डनेस आणि सॉफ्टनेस इत्यादी बघतो. आणि केमिकल टेस्टमध्ये ॲसिडिटी, अल्कलिनिटी इत्यादी बघतो. नेक्स्ट आहे डिफरन्शिएट बिटवीन एन्शियंट अँड मॉडर्न डे कॉस्मेटिक्स. हा सुद्धा सिलेबस कॉपीमधलाच पॉईंट आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे इथे काय दिलं आहे की एन्शियंट कॉस्मेटिक जे होते आपले, त्याला मॉडर्नशी या आजच्या जगात काय कशाशी कम्पेअर केलं आहे ते या चार्टमध्ये दिलेलं आहे. स्वरस ज्यूस, आमला ज्यूस, जेल ॲरोवेला जेल, तुलसी ड्रॉप्स, कल्क कॅप्सूल, क्वाथ डिस्पेन्सेबल टॅबलेट, घनवटी, ग्रॅन्युलर इन्फ्युजन बॅग्स, अवलेह चॉकलेट च्यवनप्राश कँडी, वासा अवलेह ग्रॅन्युअल्स, चूर्ण टॅबलेट कॅप्सूल जेल, घृत ऑइंटमेंट क्रीम, तैल क्रीम, लिप बाम, सिरम्स आणि सत्व हरितकी एक्स्ट्रॅक्ट कॅप्सूल. तर या होत्या डोसेज फॉर्म अँड कॉस्मेटिक्स प्रोडक्ट संबंधित नोट्स. काही राहिला असल्यास तुम्ही कमेंट करू शकता, ते आपण इतर व्हिडिओमध्ये पाहूया. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.